मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो मराठी भाषेच्या समृद्धीमुळे मिळाला. मराठी भाषेचं असलेलं साहित्य, मराठी भाषेमध्ये अनेकांनी केलेलं काम याच्यामुळे दर्जा मिळाला. कोणाचेही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन कोणाला जर वाटत असेल आपण मराठी भाषेवर उपकार केलाय, तर माझं त्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर त्यांनी गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवावा. जर तुम्हाला वाटतंय ना तुम्ही एवढे शक्तिशाली असाल, तुम्ही कोणालाही अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकता, हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा. शेवट मुळात ती भाषा समृद्ध असावी लागते, त्याचं साहित्य समृद्ध असावा लागतो, त्या भाषेला इतिहास असावा लागतो आणि अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा असा त्याचा अर्थ होतो. तो असल्याशिवाय कोणी दर्जा देऊ शकत नाही. मग ते मोदी असतील ना तर ट्रम्प असतील, की जे या मराठी भाषा जी आहे किंवा हिंदी सक्ती जी आहे त्या हिंदी सक्तीला आम्ही विरोध करतोय. जे हिंदी सक्तीचं समर्थन करतील ते महाराष्ट्र द्रोहीच.